तर राज्याच्या अनेक भागात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे, जाणून घेऊया त्याबाबत। इगतपुरी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, दरेवाडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपेट, जंगलातून 3 किलोमीटर पर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास। नाशिक जिल्ह्यातील बोरीचिवारी गावात विहिरींनी गाठला तळ, दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी महिलांची वणवण। अमरावतीच्या मेळघाटात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, चिखलदरा तालुक्यातील कोहन गावातील आदिवासी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण। यवतमाळच्या गहुलीहेटी गावात पाण्याची समस्या बिकट, गावात शुद्ध पाणी नसल्याने गावकऱ्यांची घोटभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात उगवा गावात पाणी टंचाई, पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतला, पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ, गावात 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप। सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीत घट, साताऱ्यातील 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी, मे महिन्यात पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात उगवा गावात पाणी टंचाई, पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतला, पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ, गावात 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप। पुण्यात उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरातील भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया ज्यादा पैसे घेत असल्याचा आरोप। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 14% पाणी साठा शिल्लक, नगर परिषदेकडून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू, नियमित पाणी पुरवठा करा, नागरिकांची मागणी।